आपल्याकडून जेवढे शेतकरी पिल्लं घेतात त्यांना आपण पूर्णपणे सगळं सहकार्य करत असतो. पण काही आपले नवीन तरुण असतात, त्यांना या क्षेत्रातला शून्य अनुभव असतो. मग त्यांना समजत नाही नेमकं व्हॅक्सिनेशन म्हणजे काय, ते कसं करतात किंवा डिबिकिंग काय असतं. असे खूप काही प्रश्न आपल्या नवीन शेतकरी तरुणांना पडलेले असतात. अशाच एका प्रश्नाचं उत्तर आपण एकदम सोप्या पद्धतीने घेऊन आलेलो आहोत. ते म्हणजे व्हॅक्सिनेशन, आणि तेही मोठ्या पक्ष्यांचं. पण तुम्हाला असा प्रश्न पडला असेल ना, की सगळे व्हॅक्सिनबद्दल ज्ञान देत असतात, अशी द्या तशी द्या, पण कुणी हे का सांगत नाही की बाबा व्हॅक्सिनच्या आधी काय तयारी करावी लागते, व्हॅक्सिन दिवसातून कधी म्हणजे कोणत्या वेळेत करावं. या सर्वांचं उत्तर तुम्हाला आपल्या चॅनलला म्हणजेच पुष्पक फार्म इथंच भेटेल. नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. आज आपण आपल्या फार्मवरती व्हॅक्सिनेशन करण्यासाठी आलेलो आहोत. हे आहे आपलं शेड. तर हे जे पक्षी आहेत ते आता साधारणतः 2 ते 2.5 महिन्याचे झालेले आहेत, आणि आपण यांना पॅरेंट स्टॉक म्हणून ठेवणार आहोत. आणि आपण जे पक्षी पॅरेंट स्टॉक म्हणून ठेवणार असतो त्यांची जरा जास्तच ठेप ठेवावी लागते. तर व्हॅक्सिनेशन का करतात हे एका वाक्यात सांगायचं झालंच तर पक्षी आजारी पडला म्हणून नाही, तर पक्षाला भविष्यात काही धोका होऊ नये म्हणून असतं व्हॅक्सिन. तर आपण आज यांना लासोटा हे व्हॅक्सिन करणार आहोत. पण आता व्हॅक्सिनची पूर्वतयारी काय, तर आज आपण व्हॅक्सिन करण्याआधी पक्ष्यांना कमीत कमी 4 ते 5 तास हे यांचं पाणी बंद केलेलं होतं. जेवढे आपल्याकडे ड्रिंकर्स आहेत त्या हिशोबाने व्हॅक्सिनसाठी आपण स्वच्छ सुंदर असं गार पाणी घेणार आहोत. आणि त्या पाण्याला थोडी चव यावी, थोडा एक फ्लेवर यावा, यासाठी आपण मिल्क पावडरसुद्धा टाकणार आहोत बरं का. त्यानंतर व्हॅक्सिनसाठी गार पाणीच लागतं म्हणून आपण त्यामध्ये थोडा बर्फसुद्धा टाकणार आहोत. तो व्यवस्थित फोडून त्याचे देखील तुकडे आपण यात टाकणार आहोत. त्यानंतर वेळ येते ते म्हणजे आपलं मेन कंटेंट टाकायची, ते म्हणजेच लासोटा व्हॅक्सिन. अशा छोट्याशा बाटल्या भेटतात, साधारणतः 2000, 500, 1000 अशा त्या डोसेजच्या बाटल्या असतात. ते आपल्याला आपल्या जवळच्या व्हेटरनरी मेडिकलमध्ये सुद्धा उपलब्ध असतात. त्यांना आता आपण व्यवस्थित फोडून मिक्स करून घेणार आहोत. व्हॅक्सिन पक्ष्यांना देताना सुद्धा स्वच्छ बादलीचाच वापर करावा. आपण बघू शकता की आपण सर्व भांडे स्वच्छ केले होते, पण तरीही काही डांबरट पक्ष्यांनी ते पुन्हा एकदा घाण केले. पण काही हरकत नाही, आपलेच पक्षी आहेत. हे असं पक्ष्यांना दिले आपण व्हॅक्सिन. बघा इकडं कार्यक्रम सुरू पण झाला यांचा. व्हॅक्सिन टाकल्या टाकल्या पक्षी लगेच त्यावर तुटूनच पडतोय. अर, इथं तर संपलं. पण असं पक्ष्यांनी पाणी संपवलं तरी पण परत एकदा ते भांडं भरायचं आहे, जेणेकरून सगळ्यांना भंडाऱ्याचा लाभ मिळेल. असंच आपण सगळीकडची भांडे पुन्हा एकदा भरून घेणार आहोत. त्यानंतर असा एक शेडमध्ये कानाकोपऱ्यात राऊंड मारायचा, म्हणजे कुणी आजारी, अपंग किंवा बारीक पक्षी चुकून राहिला असेल तर त्यांना पण पाणी प्यायचं समजेल. तर अशा रीतीने पक्ष्यांनी पुन्हा एकदा भरलेली भांडी पुन्हा एकदा रिकामी केलेली आहेत. पण पक्ष्यांनी सगळी भांडी रिकामी केली, पक्षी सगळं पाणी पिले, म्हणजे आपली व्हॅक्सिनची प्रक्रिया संपली असं पण काही नाही बरं का. व्हॅक्सिनेशनच्या वेळी झालेला कचरा, झालेली घाण हे देखील त्याच वेळी शेडच्या बाहेर गेली पाहिजे. हां, आता झाली आपली व्हॅक्सिनेशनची प्रक्रिया कंप्लीट. आणि आता बरोबर 30 मिनिटांनी पक्ष्यांचं पाणी चालू करून द्यायला अजिबात विसरायचं नाही. आणि आता इथपर्यंत आलाच आहात तर फॉर्मॅलिटी पण ऐका. हा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, आणि जरा जास्तच आवडला असेल तर शेअर पण करा ना. आणि जर तुम्ही ह्या व्हिडिओमधनं काहीतरी नवीन शिकला असाल
तर चॅनलला सबस्क्राईब करायची आणि हे चॅनल प्रत्येक गरजू शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची. राम राम.